नमस्कार दीपक दादा हवामान अंदाज आज 28 जून 2026. तर तुम्ही बघू शकता की महाराष्ट्राच्या आसपास जवळपास बऱ्याच जिल्ह्यात पावसाचं वातावरण तर तयार झालंय. परंतु बँगलोरच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र आहे, त्याचा परिणाम हा एक सायक्लोनिक सर्क्युलेशन अरबी समुद्रात फिरतंय आणि हा तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने पावसाचा दायरा आहे. तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर बघा, इकडे नंदुरबारच्या अगदी तोरणमाळ धुळ्याचा जो भाग आहे त्या भागामध्ये बॉर्डरला मध्य पावसाची शक्यता. इकडे बुरानपूर अगदी जी बॉर्डर आहे त्या मध्य प्रदेशची तिकडे शक्यता. इकडे अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूरच्या भागात तुरळक पावसाची शक्यता जाणवते. इकडे खाली लातूर, बार्शी, त्यानंतर धाराशिव, सोलापूरचा काही भाग, अकलूज, सातारा, खटाव, चिपळूण, बारामती, मुरुड आणि ह्या भागात थोडीफार शक्यता. इकडे शिरूर आणि श्रीगोंदा, जामखेड, अहिल्यानगर, पाथर्डी या भागात पावसाची शक्यता. नाशिककडे आल्यानंतर जर बघितलं तर वातावरण फक्त आज इंटेन्सिटी तयार झाली, परंतु नाशिकमध्ये जो काही फॉरकास्टिंग होतं मॉडेलचं त्या पद्धतीने पाऊस काही पडलेला नाही. परंतु तसं जर बघितलं तर नाशिककडे आज पाऊस का झाला नाही याचं कारण सांगतो की बघा, जे कमी दाबाचे क्षेत्र बनलेले ते बँगलोरच्या आसपास आहे आणि त्याने काय केलं की दक्षिण भारतातून ह्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता निर्माण केली. मात्र उद्या 29 तारखेलाही नाशिककडे उत्तर महाराष्ट्राकडे पावसाच्या शक्यता परत बनताना दिसतात. तर बघा, तुम्ही बघू शकता की या पद्धतीने हे जे आहे सायक्लोनिक सर्क्युलेशन हे वरच्या भागात सरकतं आणि नंतर उद्या जी पावसाची शक्यता बनते तर ती नाशिककडेही बनते. परंतु जसं जसं तारीख पुढे जाईल 31 तारखेनंतर आणि 1 तारखेनंतर हा जो पट्टा दिसतो आपल्याला हा बराच वर सरकतो आणि त्यानंतर तो मात्र इकडे जळगाव सहित नंदुरबार, धुळ्याकडे, नाशिककडे त्याचा फ्लो आपल्याला दिसतो. म्हणजे साधारणपणे लक्षात घ्या तुम्ही, पावसाला तर सुरुवात झाली आहे. 27, 28, 29, 30, 1, 2, 3, 7, 8 तारखेपर्यंत पावसाची शक्यता या राज्यात बनतात. परंतु जास्त हेवी स्पेल जो आहे तो हेवी स्पेल साधारणपणे 3-4 तारखेनंतर तयार होताना दिसतो. व त्याच्याही आधी वळीव पाणी जोरदार होतील. काल जसा नाशिक जिल्ह्याच्या रात्री अंगुलगाव वगैरे म्हणजे येवल्याच्या पूर्व भागात जबरदस्त पाऊस झाला, तर कदाचित आजही नाशिक जिल्ह्यामध्ये रात्री पावसाची शक्यता बनू शकते. कारण उशिरा इंटेन्सिटी काल तयार झालेली होती. कदाचित पावसाची शक्यता ही उशिरा बनू शकते. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जो मध्यभाग आहे, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा परभणी आहे, परळी आहे, ह्या भागात आज तुरळक किंवा आजही तिथे पाऊस नव्हता. काल त्या झालेल्या वाशिम वगैरे परिसरामध्ये जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी झाला, वरुड वगैरे भागात. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. तर आजचा जो पाऊस थोडा डिले झाला तो एक दिवस पुढे लोटला असंच म्हणता येईल. आजचा जो इंटेन्सिटी फोकस होता तो उद्या थोडी शक्यता त्या ठिकाणी जाणवते. हा सगळ्यांनी अंदाज लक्षात घ्या. मॉडेलच्या अंदाजानुसार कदाचित काही वेळेस असं होतं की इंटेन्सिटी 1-2 दिवस पुढे जाऊ शकते, परंतु पुढच्या 2-4 दिवसामध्ये चांगल्या पावसाच्या शक्यता या आपल्याकडे बनताना दिसतात. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन